नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा दणका. लाडक्या बहिणींकडून आता ठिकाणी पैशाची वसुली केली जाणार. सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत भरपूर महिलांनी लाडकी बहीण योजनेचा ठिकाणी लाभ घेतलेला आहे. भरपूर महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आणि आता या ठिकाणी सरकारचं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर सरकार या ठिकाणी खूप साऱ्या महिलांना नाराज आहे, कारण की लाडक्या बहिणींना या ठिकाणी धोका दिला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या ठिकाणी मोठा दणका असणार आहे. तब्बल 2652 महिलांकडून सरकार करणार रकमेची वसुली. काय आहे संपूर्ण प्रकरण, संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे, म्हणून या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि तुमचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार त्याची सर्वात मोठी अपडेट आली तीही तुम्हाला मी सांगतो, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. म्हणून पटापट सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला या चॅनलवरती फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळत असतात. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जाची पडताळणीसुद्धा या ठिकाणी सुरू असताना एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. आता हा प्रकार काय हे समजून घ्यायचं आहे. तर बघा, योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला 1.20 लाख महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला लाभ घेतल्याची माहिती उघडकीस आलेली आहे. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर 1.20 लाख महिला या सरकारी कर्मचारी आहेत, म्हणजेच ते या ठिकाणी सरकारच्या ठिकाणी कर्मचारी आहेत, म्हणजेच त्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, तरीसुद्धा त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशी माहिती या ठिकाणी उघडकीस आलेली आहे. पुढे बघा, त्यामुळे आता तब्बल 2652 महिलांकडून सरकार रकमेची वसुली करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ज्या 2652 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्यांच्याकडून आता या रकमेची म्हणजेच 3,51,00,000 रुपयांची ठिकाणी वसुली करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, किती रक्कम आहे? 3,51,00,000 रुपयांच्या ठिकाणी वसुली करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाला त्याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून या ठिकाणी लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता ही सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट आहे. सर्व माता भगिनींनो या ठिकाणी सतर्क व्हायचं आहे. बघा काय या ठिकाणी प्रकार घडलेला आहे. तर अशा भरपूर महिला होत्या की ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता. तर त्या महिला या ठिकाणी सरकारी कर्मचारी होतात. सरकारी कर्मचारी म्हणजेच काय, त्यांच्याकडे ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब होते किंवा त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी होतात, त्यांच्याकडे ठिकाणी नोकरी होती, तरीसुद्धा त्यांनी ह्या योजनेचा फॉर्म भरला आणि सरकारने त्यावेळेस काय केलं तर ठिकाणी अर्जाची तपासणी केली नव्हती. ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना सरसकट पैसे ठिकाणी पाठवलेले होते. पण आता या ठिकाणी अर्जाची या ठिकाणी छाननी सुरू आहे, कागदपत्राच्या ठिकाणी तपासणी सुरू आहे. अर्जाची तपासणी सुरू असल्यामुळे भरपूर महिला ठिकाणी बाद होत होत्या. पण आता एक नवीन उघडकीस प्रकार घडलेला आहे की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यासुद्धा ठिकाणी महिला सापडत आहेत. दुसरी गोष्ट, ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत त्यासुद्धा ठिकाणी सापडलेल्या आहेत. आणि तुम्ही जर बघितलं, ज्या महिलांकडे 4 चाकी वाहनं असतील किंवा ठिकाणी वाहनं असतील तर त्या महिलांना सुद्धा ठिकाणी अपात्र केलं जात आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं, जर का तुम्ही नियमामध्ये बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्ही अपात्र असणार आहे. आणि खरोखर ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन नसेल किंवा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न त्यांचं असेल किंवा त्या महिला सरकारी कर्मचारी नसतील तर त्यांना लाभ मिळणार आहे, कंटिन्यू त्यांना लाभ मिळेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तरीसुद्धा भरपूर महिलांनी अर्ज मागे घेतले नव्हते किंवा भरपूर महिलांना लाभ मिळत होता. आता त्यांच्या ठिकाणी वसुली केली जाणार आहे. 3,51,00,000 रुपयाच्या ठिकाणी वसुली करण्यात येणार असल्याची अशी माहिती समोर आलेली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1,60,000 कर्मचाऱ्यांचा UID डेटा उपलब्ध करून दिला. सेवार्थ प्रणालीवर ह्या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात 2652 महिला कर्मचाऱ्यांचा बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आलेले आहे. ठीक आहे, तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे, त्यामुळे तुम्हाला मी संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे. आता या महिलांकडून पैसे वापस घेतले जातात की नाही किंवा ह्यावर काय उपाय काढला जातो हे बघावं लागणार आहे. आता राहिला तुमचा मे महिन्याच्या हप्त्याबाबत, तर तुमचा मे महिन्याचा जो हप्ता आहे
तो तुम्हाला आणखीन लवकरच मिळणार आहे. तुम्ही जर विचार केला तर तुमचा जो काही एप्रिलचा हप्ता होता तो एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळाला होता? नवीन महिन्याच्या 1 तारखेला. आणि तुम्ही जर आता विचार केला मे महिन्याचा हप्ता, तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या 2 दिवसामध्ये म्हणजेच आज किंवा उद्यामध्ये तुमचा हप्ता तुम्हाला आणखी मिळून जाईल. नाहीतर नवीन महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता तुम्हाला मिळणारच आहे, म्हणजे जून महिन्यामध्ये तुमचा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती होती. संपूर्ण माहिती समजून घेतलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.